मला वाटेल ते बोललात, माझ्या मुलांना बोललात. आमची बुद्धी, आमची वागणूक, आमचा पैसा, आमची श्रीमंती, काय म्हणाला होतात बरं? तुम्हाला तुमच्या श्रीमंतीचा खूप माज आहे म्हणाला होतात की नाही? मग कशाला पाठवताय तुमच्या मुलीला या श्रीमंतांच्या वेड्यांच्या घरात? या माजोरड्या लोकांच्या घरात नका पाठवू, नका उद्ध्वस्त करू तिचं आयुष्य. खरंच सांगते, खूप वाईट माणसं होतं मी, आहे की नाही? अय्या, का आम्ही चांगली माणसं आहोत हे तर पटलंय तुम्हाला? तुमची ही चूक मान्य आहे का तुम्हाला? नशीब. अय्या, तुम्हाला हार्ट अटॅक आला होता ना? मग आता बरे? पण बरं आहे म्हणजे हार्ट अटॅक नंतर तुमचं अगदीच हृदय परिवर्तन झालं वाटतं. कारण पूर्वी काय काय बोलला होतात. माझे संस्कार काढले होते. कसं मी माझ्या मुलांना योग्य शिकवलं नाही, माझ्या वागण्यातून बोलण्यातून मुलांना संस्कार द्यायला मी कशी कमी पडले असं म्हणाला होता. आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. आणि तुमच्या मुली म्हणजे संस्काराच्या पुतळ्या आहेत असंही म्हणाला होता. अहो, आमच्या मुली इतक्या चांगल्या आहेत ना, ज्या घरामध्ये जातील सोनं करतील, सोनं. आम्ही चांगलेच संस्कार केलेत आमच्या मुलींवर. तुम्हीच संस्कारात कुठेतरी कमी पडलाय. आहेत की नाही? व्हॉट अन आयरनी. आतल्या गाठीच्या निघाल्या हो त्या. खोटं बोलल्या तुमच्याशी, फसवलं तुम्हाला काय तुमच्या त्या काय नाव त्या कंडक्टरचं, सुभाष रावांना, त्यांना बापाला फसवलं. आणि वडिलांच्या काळजाचा तुकडा आहेत ना मुली, आहेत की नाही? मग त्यांना काही सांगितलं नाही, त्यांच्यापासून लपून ठेवलं. इतकंच नाही, माझा एकही शब्द पडू न देणारी माझी मुलं माझ्या विरोधात जाऊन माझ्या नकळत हे इतकं सगळं करायला लागली. आता मला सांगा, परब कॅटरिंगच्या MD प्रमिला परब, संस्कारात खोट कोणाच्या आहे हो, तुमच्या की माझ्या? खरं खरं सांगायचं. हं, तुम्हाला शपथ आहे माझी. आता हे एवढं सगळं घडल्यानंतर, वेळोवेळी माझा अपमान केल्यानंतर, आता आमच्याशी सोयरीक जुळवायची आहे तुम्हाला? आता नाही संस्कार बिस्कार मध्ये येत नाही, महत्वाचं आहेत ते. कारण तुमची मुलगी लग्न करून याच घरात येणार आहे, याच घराचे संस्कार जपावे लागणार आहेत तिला, म्हणून विचारलं. आणि हे कळत नाहीये की आता अचानक तुम्ही माझी माफी मागायला कसं काय आलाय? ताई, मॅडम त्यांना सांगते मॅडम म्हणायचं. तुमचा राग मी समजू शकते. जेव्हा मुली खोटं बोलल्या, सगळं लपवून ठेवलं, तेव्हा मला पण खूप वाईट वाटलं होतं. त्यांच्या पप्पांनी तर बोलणंच टाकलं मुलींशी. स्वामी कृपेने आता सगळं ठीक आहे. शेवटी पोटच्या पोरी आहेत ना, त्यांचं सुख ते आपलं सुख. कसं आहे ना, आमच्या मागच्या पिढीने फक्त कष्टच केले आणि आम्ही पण तेच करतोय. तुमच्याकडे एवढा पैसा आहे ना, तो आम्ही कधी पाहिलाच नाहीये. तर जी गोष्ट आपण पाहिलीच नाही तिचं काय सुख असतं आम्हाला काय समजणार ना. पण आमच्याकडे जे पण काय आहे ना, आम्ही ते जपून ठेवतो, समाधान मानतो जे आहे त्याच्यात. मी तुम्हाला बोलले, पण ते रागाच्या भरात बोलले होते. तुम्ही आमची गरिबी काढली,
मी माझ्या नवऱ्याच्या आणि कुटुंबाच्या बाजूने बोलले. तेव्हाही जे एका बायकोनी आपल्या नवऱ्यासाठी करायला हवं तेच मी केलं आणि मी माझ्या मुलीच्या सुखासाठी इथे आले. एका आईने आपल्या लेकीसाठी जे करायला हवं तेच करायला आले. माझी चूक झाली, मला माफ कर. ठीक आहे, हरकत नाही. मग आता जे करायला आला होतात ना ते करा. माझ्या बाईसाठी माफी मागते. माफी नाक घासून मागायची असते. मम्मी थांब. उठ. मम्मी तुला हे सगळं करायची गरज नाहीये. ए ही का आली आहे इथे? तू इथे का आलीस? तू इथे काय करतेस आणि हे सगळं तुला कसं समजलं? मी तुझं आणि बायचं बोलणं ऐकलं होतं. माझा मान राहावा म्हणून केवढा विचार करता का तुम्ही? बायसाठी मी काहीच नाही करू शकले ना, म्हणून मी इथे माफी मागायला आले. यांच्या मुलाचं बायशी लग्न होणार आहे ना, तर माफी मागितली तर सगळं नीट होईल आणि माफी मागून कोणी लहान नाही होत. मम्मी मम्मी तुझ्या मुली असेपर्यंत तुला कोणाही समोर झुकायची गरज नाहीये. बापरे, झाला का फॅमिली ड्रामा संस्कार वर्ग सुरू? ए बाबा, तुम्ही काय नाही ते एकदा ठरवा. म्हणजे आमची लायकी काय, म्हणजे तुमच्या मनात येईल तेव्हा प्रमिलाताई तुम्ही येऊन माझा अपमान करता, तुमच्या मनात येईल तेव्हा येऊन पाया बिया पडायचं ऍक्टिंग करता. ठरवा ना नक्की काय करायचं आहे तुम्हाला. आणि ही तुमची मुलगी आहे ना, अत्यंत उद्धट आहे, आगाऊ आहे, खोटंही बोलली आहे. बोलली आहे की नाही? मग लग्नात जो काही तमाशा झाला तो हिच्यामुळे झाला. हा जो काही एवढा गोंधळ झाला तो फक्त हिच्यामुळे झाला. या सगळ्या मागचं मास्टरमाइंड ही आहे. आणि आता तरीही ही इथे येऊन सांगते की माझी माफी मागायची नाही. तर हे जे काही झालंय हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही, जे झालं ते चुकीचंच होतं. पण चूक माझी झाली ना, मग मला बोला. माझ्या मम्मीला तुम्ही पायावर डोकं ठेवायला लावताय. तिने काय केलंय? हवं तर तुम्हाला माझ्या कानाखाली मारायचे ना तर मारा, प्लीज. तुम्ही मारू शकता, पण माझ्या मम्मीची ह्यात काहीच चूक नाहीये.